त्याचबरोबर श्री अशोकजी नागवेकर सन्माननीय सरपंच ग्रुप ग्रामपंचायत हातीस टेंबे त्यांचं देखील स्वागत करावं केतनकींना विनंती करतो। त्याचप्रमाणे सन्माननीय सुदेशजी मोलुस्टे श्री बंधू नागवेकर कुठे असेल त्यांनी त्वरित स्टेजवर यायचं। त्याचप्रमाणे हातीस ग्रामविकास मंडळ हातीसचे सन्माननीय अध्यक्ष श्री दिवाकर नागवेकर सन्माननीय विजय तथा बबनजी नागवेकर गेली 48 वर्षाचे साक्षीदार या स्पर्धेचे ज्यांनी या क्रिकेटची मुहूर्तमेढ रोवण्यापासून श्री बबनजी नागवेकर तसंच सन्माननीय ढेपशे गुरुजी श्री पंकज माईकर सौरभ माईकर जी सौरभजी माईकर आपण रत्नागिरी लाईव्हच्या रूपानं सगळ्या जगभर हे दाखवलेलं आहे। तसेच सन्माननीय संदेश नागवेकर माजी अध्यक्ष हातीस ग्रामविकास मंडळ हातीस तसे श्री नरेश विलणकर साहेब माजी सचिव राहिलेले हातीस ग्रामविकास मंडळ हातीसचे सन्माननीय श्री राजेंद्र नागवेकर माजी अध्यक्ष राहिले हातीस ग्रामविकास मंडळ हातीस सन्माननीय श्री राजेशजी कांबळे श्री राजेशजी कांबळे श्री संदीपजी तोडणकर श्री जगन शेटकीर श्री विजय शेठ साळवी श्री जयसिंग नागवेकर श्री पंकज पुसाळकर श्री प्रवीण पवार श्री प्रवीण पवार संघाचे कर्णधार श्री वैभव पावसकर श्री वैभव पावसकर श्री सत्यवान नागवेकर श्री पंढरीनाथ नागवेकर आपण तिकडे श्री संतोष नागवेकर पोलीस पाटील
हातीस, श्री सुनील शेठ ठावरे, तसंच श्री कांबळे साहेब, सौ प्रेरणा नागवेकर, श्री कांबळे साहेब, सौ प्रेरणा नागवेकर, सौरभजी मयेकर, ज्यांच्या माध्यमातून रत्नागिरी लाईव्हच्या माध्यमातून आपण पूर्ण जगभर पोहोचलेलो आहेत, असे श्री सौरभजी मयेकर. या फायनल मॅचचे दोन्ही अंपायर्स, फायनल मॅचचे दोन्ही अंपायर्स, फायनल मॅचचे दोन्ही अंपायर्स, दोन्ही अंपायर्स फायनल मॅचचे या फायनल मॅचचे स्कोरर तो नाही रे, नको वेळ जाईल. केतन आहे ना, करत तो बघ तिकडे. करण नागवेकर, त्याचप्रमाणे फायनल अच्छा स्कोरिंग ज्यांनी खरं तर एखादी स्पर्धा किंवा एखादा इव्हेंट यशस्वी होण्यामागे अनेक हात किंवा अनेक माणसं कार्यरत असतात. मी प्रातिनिधिक स्वरूपात अखंड स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व तरुण मुलांनी तसंच ग्रामस्थांनी काम पाहिलेलं आहे. पण मी प्रातिनिधिक स्वरूपात केतन कीर, उपेंद्र नागवेकर आणि बंटी नागवेकर यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. बंधू द्या जावा. हातीस ग्राम विकास मंडळ हातीसचे अध्यक्ष सन्माननीय श्री दिवाकर नागवेकर, प्रातिनिधिक स्वरूपात तसंच सर्व दोन्ही कॅमेरामॅन प्लीज, कॅमेरामॅन तसंच पहिल्यांच्या मध्ये जी खानपानाची व्यवस्था ज्यांनी सांभाळली ते विद्याधर नागवेकर, डीजे ऑपरेटर श्री हातीसकर यांच्या वतीनं, तुम्ही जा. कॅमेरामन ज्यांनी आपल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून श्री हातीसकर एखादी स्पर्धा चालताना सुमधुर असं गीत किंवा उत्साहपर गाणी ज्यांनी आपल्याला ऐकवली त्या हातीसकर. आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करण्याआधी एक आगळावेगळा थोडासा एक सत्कार समारंभ क्रीडा मंडळाच्या सगळ्या यांनी आयोजित केलेला आहे. हातीसगावची मुलगी आणि माजी अध्यक्ष श्री संदेश नागवेकर तसंच प्रेरणा नागवेकर यांची कन्या म्हणजे आमची पुतणी यावर्षी सीएच्या झालेल्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट असं यश संपादन केलेलं आहे.
मी शाळा समितीचे तज्ज्ञ तसंच विजय नागवेकर यांना विनंती करतो की त्यांनी आदिती यांचा सत्कार करावा. सी आदिती नागवेकर यांचा सत्कार करावा. शिक्षणाशी संबंधित हा सत्कार केला जातो. अण्णा सामंत यांच्या वतीने देखील आदितीचा सत्कार केला जातोय. लगेचच आपण आपली उत्सुकता टाळून न धरता बक्षीस वितरणाकडे जातोय. हातीस बाबाजी क्रीडा मंडळ हातीस यांच्या वतीनं आयोजित केली गेलेली ही मर्यादित 6 षटकांची टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा वर्ष 48वे आणि हे 48वं पर्व आमच्या जे आता नाही आहेत आमचे मोठे बंधू किंवा संघ चालक आमचे म्हणायला लागतील की संघाचे सर्वेसर्वा असे म्हणायला लागतील. परेश नागवेकर आमच्यात नाही आहेत आणि परेश नागवेकर स्मृती चषक या नावानं हे पर्व खेळवलं गेलं. या पर्वासाठी आपण उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि खेळाडू तसेच रसिक आपलं देखील शाब्दिक स्वागत आहे या सोहळ्यात. मी हा पुरस्कार किंवा सन्मान आपल्याला प्रदान करण्यापूर्वी मी बबनजी नागवेकर यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेविषयी प्रथम आपलं मनोगत व्यक्त करावं. बबनजी. हॅलो 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 आजच्या बाबासाहेब क्रीडामंडळात दिलेल्या स्पर्धेचं 48वं वर्ष आणि ह्या 48व्या वर्षात आनंदाचा होतोय की नेहमीपेक्षा आज प्रेक्षकांनी तिथे बहुमोल गर्दी केली होती आणि आनंदाचं प्रतीक आम्हा सर्वांना आहे. 1957 साली या मैदानावर यष्टी उड्या केल्या आणि त्या काळापासून आजतागायत त्या यष्टांचा मान बाबासाहेब क्रीडामंडळ राखत आलं आणि 48 वर्ष आहे. क्रीडा म्हटल्यानंतर आणि हा क्रिकेट म्हटल्यानंतर इंग्रजांचा खेळ आणि तो इंग्रजांचा खेळ आपण हस्तगत केला. विशेषतः सांगायचं म्हणजे माझ्या पूर्वीचे जे लोक होते त्यांचं नाव घ्यायला मला स्वाभिमान होतं. कारण कसं असतं या क्षेत्रात भाग घेताना त्याची ताकद असावी लागते आणि या ठिकाणी या ज्या क्रिकेटला सुरुवात झाली त्यावेळेचे आमच्या पूर्वीचे म्हणजे कमलाकर शिवराम नागवेकर, विठोबा यशवंत निलंगकर आणि विष्णू महादेव नागवेकर म्हणजे त्यांचे सहकारी होते बरोबर. परंतु अशी त्यांनी घडी बसवली आणि पाहता पाहता त्यांचा चांगला संघ या ठिकाणी खेळू लागला आणि तत्पूर्वी अशी परिस्थिती होती की क्रिकेट हा जवळ नव्हताच कुठे. त्या लोकांना खेळायला जायचं म्हटलं मॅच खेळायची म्हटली तर भाटे जुळे या ठिकाणी खेळायला जावं लागायचं. भाट्यातले असे बुजुर्ग होते की राजा देवकर, आई भाटकर आणि या जुळे गावात दामू फडकर, विंध्या सुर्वे अशा व्यक्ती होत्या. महती चव्हाण
आज ही वेळ काम तो प्रवीण पवारचा संघ पण खरोखर मोठं करावं, संघाला पुढे जाऊन संघ आपला जिंकेल याच्यासाठी प्रयत्न करावा. तसेच पॉवर संघातील पण सगळे माझे मित्र खेळाडू आहेत जे माझ्याबरोबर पण खेळलेले आहेत. त्याच्यात शुभम असेल, अहमद असेल, प्रणील वगैरे असतील, वसीम असेल, हे सुद्धा खूप चांगले आहेत आणि ते आता ज्या मुवमेंटला खेळत आहेत त्यांचा खेळ खूप आमच्या संघापेक्षा पुढे आहे. पण आमची मुलं चांगली फाईट देत आहेत. अजून पुढे नेक्स्ट इयरला पण तसाच प्रयत्न करू आम्ही आणि फायनल जिंकायचा हे करू, निश्चय करू. ऑल पॉवर संघाचे संघनायक कृपया. मी सर्वप्रथम बाबर शेख क्रीडा मंडळ हातीस
यांचं धन्यवाद करतो की त्यांनी मला इथं बोलवलं आहे आणि आज आमचा संघ जिंकला आहे. आम्हाला मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 30 ते 35 फायनल मारलेल्या, पण आज जे आम्हाला सुख भेटलं आहे ते आम्हाला कधीच नाही भेटलेलं या अगोदर. आणि आमचं जे स्वप्न होतं बाबर शेखची ट्रॉफी जे मारायचं स्वप्न होतं आणि ते आज आमच्या संघाने सिद्ध करून दाखवलं आहे. आणि मला अभिमान वाटतो आहे की मी त्या संघात खेळतो आहे आणि आमचा संघ फायनल जिंकला आहे आज. आणि आमच्या स्पॉन्सरला पण आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही फायनलपर्यंत पोहोचवला. कमिटीचे खरोखर प्राईजला इथे महत्त्वच नाही आहे, कारण ही जी मानाची ट्रॉफी आहे जी 5 लाख ज्या ट्रॉफीला जेवढी ही नसते, रत्नागिरीची चॅम्पियन ट्रॉफी जेवढी खेळायला जेवढी उत्सुक नसतात पब्लिक, तेवढी हातीची ट्रॉफी खेळण्यासाठी पब्लिक उत्सुक असते. आणि आज आम्ही इथे खेळून आम्ही धन्य झालो असं मला तरी वाटतं, कारण आमची पण पब्लिक खूप आली होती. आणि मी वैयक्तिक असं सांगतो की मला जे पण वैयक्तिक माझ्या हिशोबाला जे पैसे भेटतील ते मी बाबर शेखला आज देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. यानंतर आपण या सोहळ्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय अण्णासाहेब सामंत आपलं मत व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित खेळाडू, प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्याला एवढा धन्यवाद देतो की या ठिकाणी संयोजकांनी मला येऊन जे बक्षीस वितरणाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मग अशी नागवेकर बोलल्याप्रमाणे खरोखरच जो तुम्हाला अनुभव आला तो मला लहानपणी आला. मी सुद्धा 12 वर्षापासून क्रिकेट खेळतो, पण परिस्थिती अशी की बॅट चोरून दुसऱ्याच्या घरात नेऊन ठेवायची, दुसरं काय ते तिसऱ्याच्या घरात नेऊन ठेवायचं, घरी आल्यानंतर रात्री संध्याकाळी 7 वाजता शिव्या खायच्या. हे आमचे नेहमीचे उपक्रम चालू होते. तरी पण आम्ही खेळ सोडला नाही. पण पुढे त्यावेळी माझं वय 12 होतं, पण पुढे 21व्या वर्षानंतर पूर्ण खेळ कमी झाला, सगळं कमी झालं. त्यामुळे पुढे काही क्रिकेट खेळू शकलो नाही. पण माझ्याकडे येणाऱ्या क्रिकेटर्सना किंवा कुठचे टेबल प्लेयर असून दे, कॅरम स्पर्धा असून दे, माझ्याकडून होईल ती मी फुल नाही फुलाची पाकळी मदत करून त्यांना सहकार्य केलं. आणि सर्वात कौतुक केलं पाहिजे म्हणजे मुलांपेक्षा पालक. आज तर तुम्ही बघितला तर पालकच मुलांना प्रोत्साहन देतात. क्रिकेट खेळ, ह्या स्पर्धेत जा, तिकडे जा, नाटकात भाग घे. आम्ही जरी नाटकात भाग घ्यायचा असला तरी आम्हाला परवानगी मिळत नव्हती. नाटकात काम करून काय करणार, नट बनणार आहेस काय, असंच काहीतरी विचारायचं आणि तो तिथं विषय थांबवायचा. पण आज सगळ्या खेळांना, कलांना वाव आपले पालकवर्ग, आईवडील देतात. त्यांना मी खरं धन्यवाद देतो, कारण मुलांना पुढे जाण्याकरता प्रोत्साहन या घरातूनच असलं पाहिजे, त्याशिवाय हे होऊ शकत नाही. त्यामुळे मी सर्वांना तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. तुम्ही जे तुम्हाला खेळ असतील, ज्या स्पर्धा असतील त्यात भाग घ्या आणि त्याच्यात विन व्हा एवढं सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. अण्णा आपला आशीर्वाद आणि अण्णांच्या ग्वाहीप्रमाणे कसं आहे, भैयासाहेब सामंत हे महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे आपल्याला संधी आहे, आपलं गुण आपण दाखवत आहे, आपलं खेळ चमकवत आहे, तो राष्ट्रीय पातळीवर किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावा यासाठी विशेष प्रयत्न होतील. आणि त्यासाठी वेगवेगळ्या अकॅडमीज वगैरे रत्नागिरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या आहेत. लगेचच आपण कुठलाही वेळ व्यस्त न घालवता, उत्सुकता न ताणता बाबरशेख क्रीडा मंडळ हातीस आयोजित मर्यादित 6 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ज्याचं हे 48 वर्ष आणि परेश नागवेकर स्मृतिचषक या नावानं ही स्पर्धा 48वी गाजली, अशा स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी जातो. मी दोन्ही संघाच्या संघनायकांनी खेळाडूंना विनंती करतो की आपण लगेचच बक्षीस वितरण सुरू होतं, आपण जरा पुढे येऊन सहकार्य करावं. परेश नागवेकर स्मृतिचषक, या स्मृतिचषकाच्या बक्षीस वितरणाच्या सुरुवातीलाच एक आगळ्यावेगळ्या अशा बक्षिसानं ही सुरुवात होते. हे बाबरशेख क्रीडा मंडळ हातीस यांनी ही स्पर्धा जी आयोजित केली 48व्या वर्ष. 48व्या वर्षामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की एक गोल्डन बॉय, सिल्वर बॉय म्हणून ठरवायचा होता,
जो सिल्वर कॉईन आहे जो आपण टॉससाठी वापरला, ज्याच्या एका बाजूला 48 असं कोरलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला BCC म्हणजे बाबाशेठ क्रिकेट क्लब असं कोरलेलं आहे, असा जो शिक्का आहे चांदीचा किंवा असा जे चांदीचा शिक्का आहे तो सर्वप्रथम वितरित केला जाणार आहे आणि तो या स्पर्धेचा सिल्वर बॉय म्हणून घोषित केला जाईल. या स्पर्धेचा सिल्वर बॉय ठरतोय तो AJ11 स्वराज्य स्पोर्ट्सचा पार्थ गांधी. हातीस ग्रामविकास जाणारा हा सिल्वर बॉय ऑफ द टुर्नामेंट हा चांदीचा सिक्का प्रदान केला जातोय. सन्माननीय अतिथी श्री अण्णासाहेब सामंत यांच्या वतीनं आणि त्याचा मानकरी ठरतो तो AJ11 स्वराज्य संघाचा पार्थ गांधी. मी वेगळ्या स्वरूपाची बक्षिसं म्हणजे जी प्रेक्षकांमधून आपल्याला मिळाली आहेत खेळाडूंना ती वितरित करतोय. मी सन्माननीय विजयजी सावे यांना विनंती करतो की अमोल मोहिते यांच्याकडून विजेत्या संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे वेगळं ते आपण देणार आहोत ते वेगळं, परंतु अमोल मोहिते यांच्याकडून प्रणय मुरकर याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री विजय सावी यांना विनंती करतो की त्यांनी ते वितरित करावं. प्रणय मुरकर. मी सुदेशजी मोलुष्टे यांना विनंती करतो की त्यांनी पुढचं अमोल मोहिते यांच्याकडून आलेलं पुढचं बक्षीस दिलं जातं भोसले यांच्यासाठी. 300 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, त्याचा अक्षय भोसले यांनी स्वीकार करावा. श्री सुदेश मोलुष्टे यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस वितरित करावं. श्री अक्षय भोसले यांच्यासाठी आलेलं हे बक्षीस आहे. त्याचप्रमाणे जुनेद काजी यांच्याकडून देखील अक्षय प्लीज. मी संदीपजी तोडणकर यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. संदीपजी तोडणकर, अक्षय आपण जरा थांबायचं आहे. जुनेद काजी यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, ते देखील आपण स्वीकारायचं आहे. संदीपजी तोडणकर हे वितरित करतील. त्यानंतर लगेचच आपण मुख्य बक्षिसांकडे वळूया. खरं तर एखादा सामना जिंकताना एखादा खेळाडू हिरो ठरून जातो आणि त्यालाच आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवलं जातं. तर सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण गौरवूया. मी अशोकजी नागवेकर यांना विनंती करतो, तसंच अनिकेत नागवेकर यांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस वितरित करावं. सामनावीर प्रीतम नागवेकर, आपण देखील पुढे यायचं आहे. प्रीतम नागवेकर. सामनावीर या सामन्याचा ठरतोय विजेत्या संघाकडून, आपण गेस करू शकता, ऑल पॉवर्स या संघाचा खेळाडू प्रणय मुरकर हा सामनावीर या किताबानं श्री अशोकजी नागवेकर तसंच अनिकेत नागवेकर हे बक्षीस प्रदान करतील. सामनावीर श्री अनिकेत दशरथ नागवेकर आणि प्रीतम प्रमोद नागवेकर यांच्याकडून परेश नागवेकर यांच्या स्मरणार्थ दिले जाणारा हा चषक
तसंच बाबरशेख क्रीडा मंडळाकडून दिली जाणारी रोख रक्कम त्याचप्रमाणे तसंच प्रवीण पवार आणि दर्शन सावंत यांच्या वतीनं दिला जाणारा अभिनंदन प्रणय लगेचच आपण येतोय, कारण सामना जिंकणं काही गोष्टी कशा असतात, फलंदाजी जशी महत्त्वाची असते तशी गोलंदाजी देखील महत्त्वाची असते आणि महत्त्वाचा गोलंदाज ठरतोय, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेदरम्यान ठरतोय तो ऑल पॉवर्स या संघाचा शुभम जाधव. श्री विजय जगन्नाथ नागवेकर यांच्याकडून परेश जगन्नाथ नागवेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणारी ट्रॉफी, तसंच बाबरशेख क्रीडा मंडळ हातीसकडून दिली जाणारी रोख रक्कम, तसंच श्री प्रवीण पवार यांच्याकडून दिलं जाणारे टी शर्ट प्रदान करतोय मी विजय नागवेकर आणि सन्मान्य दिवाकर नागवेकर यांना विनंती करतो की दोघांनी संयुक्तरित्या हे बक्षीस वितरित करावं. शुभम जाधव. या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट फलंदाजी करणारा, ज्याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून घोषित केला जाईल, काही प्रेक्षकांच्या लक्षात पण असेल फायनलच्या सामन्यामध्ये काही खेळ होऊ शकला नाही, तरी ओव्हरऑल स्पर्धेच्या दरम्यान दिलं जाणारं हे बक्षीस आहे उत्कृष्ट फलंदाज संकेत शरद नागवेकर. मी संकेतना विनंती करतो की आपण पुढे यावं, त्याचप्रमाणे श्री संदेश नागवेकर यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. श्री शरद लहू नागवेकर यांच्या स्मरणार्थ संकेत शरद नागवेकर यांच्याकडून दिली जाणारी ही ट्रॉफी, तसंच बाबाशेख क्रीडा मंडळाकडून दिलं जाणारं रोख स्वरूपाचं बक्षीस आणि प्रवीण पवार यांच्या युवा स्पोर्टकडून दिलं जाणारं हे टी शर्ट या स्वरूपाचा हा सन्मान असेल. आणि नाव आहे ते मयूर कुंभार AJ11 स्वराज्यकडून. फायनलच्या सामन्यामध्ये त्यांचं जास्त काही योगदान देऊ शकले नाहीत, परंतु जेव्हा गरज होती संघाला तेव्हा जय गणेश क्रीडा मंडळ गुरुमळी नाचणे कैलासवासी लक्ष्मी लक्ष्मण माने यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्टायलिश प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. स्टायलिश प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मी पंकज पुसाळकर पावसकर वैभव पावसकरजी आणि पोलीस पाटील साहेब श्री संतोष नागवेकर यांना विनंती करतो की आपण संयुक्तरित्या हे पारितोषिक वितरित केलं पाहिजेत. आणि या बक्षिसाचा मानकरी ठरतो AJ11 स्वराज्य या संघाकडून सार्थक देसाई. कॉंग्रॅच्युलेशन सार्थक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काय प्रतीक्षा पंढरीनाथ नागवेकर यांच्या स्मरणार्थ श्री पंढरीनाथ मदन नागवेकर यांच्याकडून दिलं जाणारं हे बक्षीस श्री मोहन नागवेकर यांनी पुढे यायचं आहे. श्री मोहन नागवेकर तसंच सत्यवन नागवेकर विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. श्री मोहन नागवेकर आणि सत्यवन नागवेकर हे बक्षीस वितरित करत आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्वरूपातलं हे बक्षीस आहे. चषक आणि विजेता आहे ऑल पॉवर्स संघाकडून शुभम मुरकर.
खरं तर हां ग्रामीण श्री महेश वसंत माने यांच्या युवराज फिटनेसकडून त्यांचे जोडीदार परेश नागवेकर यांच्या स्मरणार्थ एक वेगळा एक वेगळं चषक दिलं जात आहे. कारण परेश नागवेकर हे उत्कृष्ट गोलंदाज होते, त्या अकाउंटने हे बक्षीस दिलं जात आहे बाबू माने यांच्याकडून युवराज फिटनेसचे. मी ग्रामीण या स्वरूपात, कारण ग्रामीण भागातून हा जिल्हा पातळीवर चांगला खेळायचा किंवा गाजला होता, तर असं हे बक्षीस वितरित केलं जातं आहे. मी त्यांचे सहकारी तसंच सौ प्रेरणा नागवेकर यांना विनंती करतो की दोघांनी हे बक्षीस वितरित करावं. आणि त्याचा मानकरी ठरतोय अहमद नाकवा ग्रामीण अहमद नाकवा ग्रामीण गोलंदाजासाठी हे आणि आता अहमद नाकवा यांच्या एक वेगळं बक्षीस. कारण सामना म्हटले की आपण धावा बघतो, धावगती वाढवणं आणि धावाची मशीन आपण ज्याला म्हणतो, कारण चौकार षटकार लागल्याशिवाय किंवा ते जमल्याशिवाय ते करण जमल्याशिवाय ते शक्य होत नाही. असं सिक्सर किंग अशा स्वरूपाचं एक बक्षीस इथे ठेवलेलं आहे आणि मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं हे बक्षीस देण्यात आलं आहे. मी श्री नरेश नागवेकर आणि नरेश विलणकर साहेब आणि श्री संदेश नागवेकर या दोघांना विनंती करतो की ते बक्षीस वितरित करावं. आणि सिक्सर किंग हा किताब जातो AJ 11 संघाचा मयूर कुंभार. AJ 11 संघाचा मयूर कुंभार. एका संघामध्ये 61 धावा आणि संघ फायनलमध्ये पोहोचेपर्यंत जी भिस्त आपल्या खांद्यावर घेतली असे मयूर यांना सन्मानित केले जाते सिक्सर किंग या सन्मानानं. मॅन ऑफ द सिरीज हा किताब आपण थोडा पाठवून देणार आहोत, परंतु एक त्याच्या आधी श्री राजेश दशरथ कांबळे यांच्याकडून कैलासवासी श्रीधर महादेव आलिम यांच्या स्मरणार्थ तो दिला जाणार आहे. पण तत्पूर्वी कुमार दर्श समीर नागवेकर आणि कुमार राज आणि पार्थ परेश नागवेकर यांच्याकडून परेश नागवेकर यांच्या स्मरणार्थ एक वेगळं आणि शिस्तबद्ध, ज्या परेशला शिस्तीची सवय होती, कारण आपला संघ आमचा जेव्हा संघ जायचा तेव्हा परेश संघामध्ये असोत किंवा नसोत आहेत हे म्हटल्यानंतरच वचक असायची आणि ती शिस्त असायची आमच्या संघामध्ये. अजूनही आहे, परेशला स्मरून अजूनही. आणि अशा स्वरूपात बक्षीस दिलं जातं आहे. राज, पार्थ आणि दर्श यांच्याकडून मी तिघांनाही बोलवतो. त्याचबरोबर आमचे सन्माननीय प्रकाश विलणकर, कारण ही जोडी ती शिस्तबद्ध संघ म्हणून दिला जातो आणि शिस्तबद्ध संघ म्हणून निवडला जातो. मी सगळ्यांना विनंती करतो की शिस्तबद्ध संघ म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात येण्यापेक्षा आपण सर्वांनी यावं अशी अपेक्षा आहे. ऑब्वियस तो फायनलचाच कुठला तरी संघ असेल आणि संघ जातोय AJ 11 स्वराज. मी सर्वांना विनंती करतो की आपण पुढे यावं. पार्थ कुमार दर्श समीर नागवेकर, राज आणि पार्थ परेश नागवेकर यांच्याकडून दिला जाणारा हा शिस्तबद्ध संघाचा पुरस्कार
अभिनंदन अभिनंदन आपलं. आणि लगेचच या स्पर्धेतील महत्त्वाचा सन्मान दिला जातोय. कांबळे यांच्याकडून दिला जाणारा हा काय श्रीधर महादेव आलिम यांच्या स्मरणार्थ पुरस्कार आहे. त्याचप्रमाणे प्रवीण पवार यांच्याकडून दिला जाणारा टी शर्ट देखील प्रदान केला जाईल. त्याचप्रमाणे हातीस ग्राम विकास मंडळाकडून दिला जाणारा हा पुरस्कार आहे पैशाच्या स्वरूपात. आणि मॅन ऑफ द सिरीज वितरित करण्यासाठी मी राजा कांबळे यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सुदेश जी यांना विनंती करतो की दोघांनी हा पुरस्कार वितरित करावा. हा सन्मान स्वीकारणाऱ्या खेळाडूंनी आपलं मनोगत व्यक्त करायचं हे आधी सांगतो, म्हणजे तसं सोयीचं जाईल आपले कॅल्क्युलेशन करणं. आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय AJ11 स्वराज्य संघाकडून पार्थ गांधी. अभिनंदन पार्थ. हॅलो, श्री राजेश कांबळे यांच्या हॅलो मानकरी ठरलाय मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर याचा मानकरी ठरलाय पार्थ गांधी. पार्थ आपण जायचं नाहीये, पार्थ आपण जायचं नाही, आपलं बक्षीस आम्ही स्वीकारू. अरे बक्षीस घे जा पार्थ. या स्पर्धेचं आणि या बक्षीस वितरणाचं वैशिष्ट्यच असं असतं की आपलं मनोगत व्यक्त करायला लागतंय. कारण मला वाटतं हॅलो, बाबर शेखचा आशीर्वाद होता म्हणून मला मिळालं. सर्वांचा सपोर्ट होता, प्रवीण दादा, आमचे स्पॉन्सर, सर्व प्लेयर, त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्यामुळे सगळा परफॉर्मन्स झाला माझा. आवश्यक यांचा धन्यवाद मानतो. थँक्यू पार्थ. कारण कसं आहे ही वेगळी पद्धत आम्ही मेंटेन केली आहे. त्याचं कारण देखील असं आहे की आपण उगवते तारे किंवा चमकणारे आहेत. भविष्यामध्ये अनेक अवॉर्ड्स आपल्याला मिळत जातील, पण अवॉर्ड्स मिळाल्यानंतर ते पचवणं आणि ते लोकांसमोर व्यक्त करणं हे देखील तेवढ्या ताकदीचं किंवा तेवढ्या तोडीचं झालं पाहिजे. त्यासाठी हा छोटासा प्रयत्न. आता आपण बक्षीस वितरणाच्या उत्तरार्धाकडे जातोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढे यावं. या स्पर्धेत उपविजेता आपल्याला ऑब्वियस माहिती, मी विनंती करतो की आपण देखील सगळे खेळाडू यावे. श्री सतेजी नलावडे यांच्याकडून रोख रक्कम रुपये 24,048 आणि हातीस ग्राम विकास मंडळ हातीस यांच्याकडून मधील सन्माननीय रंजन सीता रघुनाथ नागवेकर यांच्या स्मरणार्थ श्री रोहित रंजन नागवेकर यांच्याकडून दिला जाणार हा चषक वितरित केला जातोय. मी सर्व सन्माननीय विनंती करतो की उपविजेत्याचा चषक आपण स्वीकारायचा आहे. बाबासाहेब क्रीडा मंडळ हातीस आयोजित मर्यादित 6 षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष 48 परेश नागवेकर स्मृती चषक आणि या अंतिम सामन्यातील उपविजेता ठरला AJ11 स्वराज्य हा संघ यांना बक्षीस वितरित केले आहे. सन्माननीय मान्यवरांकडून सन्माननीय श्री अण्णासाहेब सामंत यांच्याकडून आणि या बक्षीस वितरणाला उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांकडून हे बक्षीस वितरित होत. 11 स्वराज्य या संघाच्या संघनायकांना तसंच खेळाडूंना अभिनंदन. AJ11 स्वराज्य संघ बाबासाहेब ट्रॉफी जी मानाच्या अभिनंदन पुनश्च एकदा अभिनंदन.
यानंतर लगेचच बाबरशेख ट्रॉफी नागवेकर स्मृती चषक चा अंतिम विजेता आणि अंतिम विजेता आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण हे बक्षीस वितरित करावं आणि याचं स्वरूप असं असेल 48,048 रुपये सन्माननीय श्री किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्याकडून दिलं जाणारं आमदार लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ यांच्याकडून दिलं जाणार ही रोख रक्कम. त्याचप्रमाणे हात जरा तत्पूर्वी बक्षीस वितरण आलंय तत्पूर्वी याबद्दल 2 शब्द बोलतायत. ऑल पॉवर्स संघाचे स्पॉन्सर म्हणजे सुरुवातीपासून जे पडद्यामागे कलाकार होते ते हापूस ॲग्रोचे सर्वा दीपक उर्फ बंधू नागवेकर यांनी ट्रॉफी घ्यायला यायचं आहे. बंधू नागवेकर. बाबरशेख चषक परेश नागवेकर स्मृती चषक 2024-25 वर्षे 48वे आणि यातला अंतिम विजेता ठरला आहे तो ऑल पॉवर्सचा संघ. मान्यवरांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी प्रदान केली जाते. अभिनंदन ऑल पॉवर्स संघ. ऑल पॉवर संघाचे स्पॉन्सर मी धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही त्यांना फायनल सुद्धा दिली. हे खरोखर त्यांचं नशीब म्हणावं आणि त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला आहे. ह्याच्या पुढे आम्ही विनंती करू की त्यांनी कायम आमचाच विश्वास दाखवत राहावा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. अभिनंदन. अभिनंदन ऑल पॉवर संघ. अभिनंदन. 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 करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आणि भविष्यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा.